नाथाच्या वास्तव्याने पदस्पर्शाने समाधीस्थानाने पावन झालेल्या या बलंगड परिसरामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमनाचा सोहळा याचं निमित्त करून भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा सद्गुरु सेवा समिती तथा ठाणे रायगड जिल्हा वारकरी महामंडळ या सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या वतीने या सप्ताहाचं आयोजन आणि या उत्सवातील एक पवित्र अशा पद्धतीची ही सेवा करण्याचं सद्भाग्य लाभत आहे। वारकरी संप्रदाय हा नाथसंप्रदाय परंपरेला धरून चालणारा संप्रदाय किंवा नाथसंप्रदायाचं एक मूर्त स्वरूप म्हणजे वारकरी संप्रदाय असं आपल्याकडे वारकरी संप्रदायाच्या इतिहासाबद्दल अनेक वेगवेगळ्या महात्म्यांची मतं आहेत आणि या नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथाचं एक दिव्य अशा पद्धतीचं स्थान आपल्या परिसरामध्ये आहे। त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सगळा परिसर आहे, त्यांच्या समाधीस्थानाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि अशा नाथांच्या कृपाछत्राखाली वावरणारी आपण सगळी मंडळी आहोत। खरं तर हा भाग सगळा मोठा भाग्यवान आहे। नाथांचा संचार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता राज्यापुरता नाही, नाथांचा संचार हा विश्व संचार आहे। अखंड नित्य अशा पद्धतीचा त्यांचा संचार सुरू असतो। अशा पद्धतीची नाथ परंपरेमध्ये एक पद्धतीची धारणा आहे आणि म्हणून वेगवेगळ्या जे काही नाथांच्या नवनाथांच्या वेगवेगळ्या परंपरा दिल्या जातात त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांची ही गादी किंवा हा गड इथं असताना एका अर्थाने ज्ञानोबारायांची गुरु परंपरा इथं आहे अशी आपली सगळ्यांची धारणा आहे। आणि मला असं थोडंसं वाटलं की ज्ञानोबारायांच्या गुरु परंपरेच्या ठिकाणी ज्ञानोबारांनीच केलेलं सद्गुरूंचं वर्णन त्याच्या दृष्टीने या भंगाची योजना विढाला